अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितां तां सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्विषे नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। उपस्थित सर्व वैष्णवांच्या आज हार्दिक स्वागत आहे। आजच्या या परमतिथीला आज फारच महत्वपूर्ण दिवस आहे। कोणता दिवस? पांडव निर्जला एकादशी। फार विशेष तिथी आहे। माधव तिथी भक्ती जननी जतने पालन करी। भक्ती विनोद ठाकूर म्हणतात ही माधव तिथी आहे। एकादशी तिथी ही भगवंतांना अतिशय प्रिय तिथी आहे। भक्ती जननी आणि ही तिथी भक्तीला जन्म देणारी आहे। आपण सर्वजण इथे येतो ते आपल्या हृदयामध्ये भक्तीचा अंकुर फलित व्हावं। तर भक्तीचं जी बीजारोपण आहे ते या दिवशी होतं। कोणत्या दिवशी? माधव तिथीला। म्हणजे एकादशी आहे, जन्माष्टमी आहे, गौर पौर्णिमा आहे। ही भगवंतांची संबंधित ज्या तिथी आहेत त्या तिथी कशा आहेत? विशेष तिथी आहेत। या तिथींमध्ये आपल्या हृदयामध्ये भक्तीचा जन्म होऊ शकतो, म्हणजे भक्तीचं बीजारोपण होऊ शकतं। म्हणून एक वैष्णव या तिथीला जतने पालन करी। कसं पालन करतो? प्रयत्नपूर्वक। आणि यामध्ये ही जी ज्येष्ठ मासामध्ये शुक्ल पक्षामध्ये येणारी ही जी निर्जला एकादशी आहे ती फार विशेष आहे। तर किती एकादशी आहेत टोटल? किती आहेत नक्की? काय दुविधा नाही ना? किती एकादशी आहेत?
26. का बरं 26 आहे तो? अधिक महिन्यातले पुरुषोत्तम मास येतो ना, तर त्यामधल्या ते धरून. तर एकादशी व्रताचं पालन ही प्रत्येक वैष्णवाने केलं पाहिजे आणि प्रत्येक वैष्णवजन करतोच. परंतु ही जी एकादशी आहे ती फार विशेष एकादशी आहे. तर आपण इतर व्रत करतो सोमवारचे 5 सोमवार, शनिवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, प्रत्येक वारी आहे ना, अनेक प्रकारचे व्रत आहेत. तर इतर व्रत आणि एकादशी व्रत यामध्ये काय फरक आहे हो? कोणी सांगू शकेल का? इतर जे व्रत आहेत ते आपण का करतो? देवी देवतांना आपण प्रसन्न करण्यासाठी करतो, बरोबर आहे. ठीक आहे. आपण जन्माष्टमीचं व्रत करतो, राधाष्टमीचा करतो, गौर पौर्णिमाचा करतो, है ना. याचा मागे उद्देश काय आहे? भगवंतांना प्राप्त करण्यासाठी, प्रसन्न करण्यासाठी. आणि एकादशी व्रत, तर यामध्ये फरक काय आहे महत्वाचा माहिती आहे का? फार महत्वपूर्ण गोष्ट आहे. इतर देवी देवतांचे उपवास आपण करतोय आणि ते करण्यातनं आपल्याला काय प्राप्त होतं? पुण्य प्राप्त होतं, आहे ना. त्यामुळे आपण श्रावण महिन्यामध्ये भरपूर उपवास असतात, नवरात्रीचे उपवास असतात. अशा प्रकारे हे जे उपवास आपण करतो, जे व्रत करतो, ते आपल्याला काय देतं? पुण्य देतं. आणि जर हे उपवास नाही केले तर काय होतं? काहीच नाही. काय होतं का? पुण्य मिळणार नाही, एवढंच आहे ना. समजून घ्या. इतर व्रत केले तर पुण्य मिळेल, नाही केलं तर न्यूट्रल. एकादशी व्रत केलं तर भगवान प्रसन्न, आणि जर नाही केलं पाप लागतं. बघा, इतर व्रत आणि एकादशी मध्ये हा फार मोठा फरक आहे. केलं तर उत्तम, नाही केलं तर तोटा आहे. काय होतं? पाप लागतं. म्हणून एकादशी ही प्रत्येकाने केली पाहिजे. कोणी केली पाहिजे? फक्त वैष्णवाने केली पाहिजे असं आहे का? प्रत्येकाने केले पाहिजे. आणि या एकादशीला भीमसेन एकादशी म्हणलेली आहे का? कारण की भीमसेन ही अशी व्यक्ती होती. कशी व्यक्ती होती? अशी व्यक्ती होती. त्यांना भीमसेनचे नाव माहित आहेत का तुम्हाला? काय नाव आहे? म्हणजे काय हो? काय काय? मोठं पोट नाही, त्याला लंबोदर म्हणजे गणपतीना म्हणतो आपण. ब्रको म्हणजे ब्रक नावाची एक अग्नी आहे. काय आहे? आपल्या प्रत्येकाच्या जठराग्नी आहे का नाही पोटामध्ये, ती जेव्हा प्रज्वलित होते तेव्हा काय होतो? भूक लागते. भीमसेनाच्या पोटामध्ये, उदरामध्ये ब्रकोदक नावाची अग्नी आहे, जे अत्यंत तेजस्वी आहे. आणि त्यामुळे भीमसेन उपाशी राहू शकत नाहीत. त्यांना खाणं आवश्यकच आहे. ते फक्त बालभोग म्हणजे ब्रेकफास्ट, निहारीला 70 मन अन्न खायचे. किती? एक मन म्हणजे किती किलो? 40 किलो इंटू 70 करा. किती झालं? 2 क्विंटल एवढं अन्न त्यांना बालभोग. मग दुपारी त्याचे डबल खायचे. म्हणजे त्यांची जी भूक होती कशी, किती तीव्र असेल. हेच भीमसेन आणि 5 पांडव जेव्हा वनवासामध्ये होते, दूत क्रीडामध्ये हारल्यानंतर वनामध्ये फिरत असताना एक चक्र नावाचं गाव होतं, तिथं ते आले. कुठं आले? एक चक्र गाव. आणि त्या एक चक्र गावामध्ये एक असुर होता, ज्याचं नाव होतं बकासूर, बक नावाचा. तर ते आल्यानंतर त्यानं असं ठरवलं होतं की मी गाव संपूर्ण, नरभक्षक राक्षस होता असुर, तर मी संपूर्ण गाव खाऊन टाकेन. तर मग एक समझोता झाला, जसा सिंधू करार झालाय ना पाकिस्तानवर आपला, तसा तिथला राजा आणि बकासूर मध्ये एक करार झाला. काय करार झाला? की प्रत्येक दिवशी एका घरातून एक छकडा म्हणजे बैलगाडीपेक्षा मोठं असतं, एक छकडा अन्न, आणि तोंडी लावायला म्हणजे लोणचं वगैरे घेतो ना आपण सलाड, तसा एक माणूस.
काय तोंडी लावायला बरं का. म्हणजे ते जो व्यक्ती तो छकडा घेऊन जाणार तो जाणारच पोटामध्ये त्याच्या, असा करार. आणि आयुष्यातून एकदा टर्न यायची, असं काही नव्हतं की प्रत्येक वर्षी येते. तर फार मोठं राज्य होतं, तर त्यांनी तसा करार केला होता. राजाकडे सर्व नोंद असायची. एक दिवस असं झालं की हे जे कुंती महाराणी आपले आणि 5 पांडव एका ब्राह्मणाच्या घरी त्यांनी आश्रय घेतलेला होता. तर त्या ब्राह्मणाच्या घरावर आज नंबर आलेला होता. आणि ते ब्राह्मणाचं घर म्हणजे छोटंसं घर, छोटं कुटुंब, पती पत्नी आणि एक 6 वर्षाची मुलगी आणि एक 4 वर्षाचा मुलगा. आता नंबर आल्यानंतर जाणं तर भागच आहे, कारण की ते ठरलेलं होतं, टाळता येत नव्हतं. तर ब्राह्मण म्हणाले की ठीक आहे, मी जातो, तू 2 मुलांना सांभाळ आणि संसार व्यवस्थित कर. ते म्हणले नाही, पती हे आधारस्तंभ आहे घराचा. तुम्ही जर गेला तर मी ह्या मुलांना नाही सांभाळू शकत. त्यापेक्षा मी जाते, तुम्ही थांबा, तुम्ही वाटलं तर दुसरा विवाह करा आणि या 2 मुलांना संरक्षण प्रदान करा. त्यावेळेला मग तो ब्राह्मण म्हणतो की पहा, मी कोण आहे, पती आहे तुझा. आणि पतीचं प्रथम कर्तव्य काय आहे की तिनं आपल्या स्त्रीचं रक्षण केलं पाहिजे प्रत्येक परिस्थितीमध्ये. तरीच त्याला पती होण्याचा अधिकार आहे. जर एखादा पती आपल्या स्त्रीचं रक्षण करत नसेल, संरक्षण देऊ शकत नसेल, तिच्या इच्छा पूर्ण करू नसेल, तर त्याला पती होण्याचा अधिकार नाही. म्हणून मी तुला मरणाच्या दारामध्ये सोडू शकत नाही. दोघांमध्ये चर्चा चाललेली असताना मग मुलगी म्हणाली, 6 वर्षाची मुलगी होती, म्हणजे बाबा असं तसं आज ना उद्या तुम्ही माझं कन्यादान करणार आहात, नाही ना, दुसऱ्याला तुम्ही देणार आहे, तर या राक्षसाला देऊन टाका मला. असं तसं मला आज ना उद्या तुम्हाला माझी काळजी राहणार आहे, याचा विवाह कसा होईल, काय होईल. आणि जेव्हा ती म्हणाली की या राक्षसाला मला कन्यादान मध्ये म्हणून द्या, त्यावेळेला ते कुटुंब सर्व रडू लागलं, डोळ्यामध्ये अश्रू येऊ लागले. त्यावेळेला तो 4 वर्षाचा मुलगा होता. त्यानं एक झाडीची फांदी उचलली आणि म्हणला की मी आता जाऊन त्या राक्षसाचा वध करतो. आणि असा म्हणल्यानंतर त्याच्या त्या गोड बोलण्यामुळे सगळं परत हसायला लागलं कुटुंब ते. आणि ही सर्व चर्चा कुंती महाराणी लांबून ऐकत होती. आणि ती तिथं येते म्हणते की पहा, तुमची समस्या मला समजलेली आहे. तुमच्या चौघापैकी ही कोणीही जाण्यास योग्य नाही. माझ्याकडे 5 पुत्र आहेत, त्यातला मी एक पाठवते. त्यावेळेला ब्राह्मण फार क्रोधित झाले. म्हणले असं कसं काय, तुम्ही आमच्या घरी आश्रय म्हणून आलेला आहे आणि आश्रयांना आम्ही धोक्यामध्ये टाकणं किंवा त्यांच्या जीवाचा खेळ खेळणं ही आम्हाला योग्य वाटत नाही. मग कुंती महाराणी त्यांना समजून सांगितलं, म्हणजे तुम्ही काळजी करू नका. ती सांगू शकत नव्हती की माझा पुत्र म्हणजे भीमसेन आहे, कारण की ते वनवासामध्ये होते. आणि मग ते म्हणाले की माझ्या पुत्राला ऋषींनी आशीर्वाद दिलेले आहेत, तो फार शक्तिमान आहे, तुम्ही काळजी करू नका. तर हा जो भीमसेन होते, यांना रोज किती अन्न लागायचं, 70 मन मी सांगितलं बालभोगाला. आता वनवासामध्ये असताना एवढं कोण देणार आहे भिक्षाला, घरी भिक्षा मागून खाणार. तर कुंती महाराणी काय करायची, नेहमी 2 भाग करायची. जे काही अन्न येईल त्यातला अर्धा भाग भीमसेनसाठी आणि अर्धा भाग ते 5 जण म्हणजे 4 भाऊ आणि कुंती महाराणी खायचे. भीमसेनचं पोट भरायचं नाही. मग भीमसेन काय करायचे, एखाद्या तलावाजवळ जायचे, नदीजवळ जायचे आणि क्विंटल पाणी प्यायचे. असं पाणी पिऊन ते आपली तृष्णा भागवत असे, भूक भागवत असे. आणि आज त्याला एक संधी मिळाली. कुंती महाराणीने सांगितले की हा छकडा आहे, या छकड्यामध्ये भरपूर अन्न आहे, भरपूर भोग आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन, आणि हे घेऊन तुला जायचे. गावाच्या बाहेर एका वेशीवरती एक चबुतरा होता. त्या चबुतराला रोज स्वच्छ धुतलं जायचं, त्याच्यावरती ते सर्व भोग मांडले जायचे. आणि मग हा बकासूर याचा ते अन्न खायचा आणि तोंडीला कुणाला खायचा, जो माणसाला आणले त्याला लोणचं समजून खाऊन टाकायचं. तर भीमसेन मागितलं की छकडा भरलेला आहे, प्रसन्न झाले. बैलगाडी घेऊन ते छकडा घेऊन पुढे आले. चबुतऱ्यावर फार सुंदर चबुतरा धुतला आणि मग सर्व भोग ठेवले, आचमन केलं. आचमन लक्षात घ्या, प्रसाद घेताना आचमन करायचं असतं किंवा हात पाय स्वच्छ धुवायचे असतात. का हो, उदरभरण नव्हे जाणावे ते यज्ञ कर्म. आपण जेव्हा भोग प्रसाद घेतोय, भोग भगवंतांना असतो, भगवंतांनी आपल्याला देतात, ते प्रसाद रूपामध्ये देतात. ते घेत असताना यज्ञ कर्म म्हणून खाली आसन असावं. काय असायला पाहिजे, खाली आसन असलं पाहिजे. स्वच्छ हात पाय स्वच्छ धुतले पाहिजे.
भगवंताचं स्मरण केलं पाहिजे आणि मग आपण निवाला घेतला पाहिजे. तर भीमसेन आणि आचमन केलेले बसलेले आहेत आणि प्रसाद घेऊ लागले आणि एवढ्यात हा बकासूर आला, म्हणला की हा कोण व्यक्ती आहे जो माझं अन्न खात आहे, आणि जोर जोरात ओरडायला लागला. आता जोरात ओरडत असताना भीमसेनने त्याला उत्तर दिलं नाही, कारण प्रसाद घेताना आणखीन एक नियम आहे, बोलायचं नाही, प्रजल्प नाही, चर्चा नाही. भीमसेन घेत होते, ह्याला बोलण्याला फरक पडत नाही म्हणून तो त्यांना मागून प्रहार करू लागला, नख मारू लागला, लाता मारू लागला. परंतु भीमसेनाची जे आवडते पदार्थ तिथे होते ते खाण्यामध्ये व्यस्त होते. संपूर्ण ते चबुतरा साफ सफाई करून टाकला त्याने, हात धुतले स्वच्छ, घोटभर पाणी पिलं, मागे वळून पाहिलं, हा बकासूर एक फिस्ट मारली, संपला. एवढी प्रचंड शक्ती होती भीमसेना. आणि नंतर मग राज्याच्या द्वारावर नेऊन त्याला टाकला. सकाळी गावकरी म्हणाले, अरे याला कोणी मारलं, कुणाची टर्न होती, ब्राह्मणाची. ब्राह्मण कुणा कसं काय केलंय, काय माहित नाही, एक तेजस्वी स्त्री आहे आमच्या घरामध्ये आणि त्यांच्या पुत्रांना काहीतरी मंत्र येतात बाबा, त्यांनी काहीतरी केलं. तर सांगायचा उद्देश काय आहे की भीमसेनाची भूक कशी तीव्र होती, अत्यंत तीव्र. अजून एक सुंदर प्रसंग आहे. एकदा भीमसेन द्वारकेमध्ये आले आणि द्वारकेमध्ये आल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना समजलं की भीमसेन येणार आहेत आणि त्यांना काय आवडतो, काय, प्रसाद खायला खूप आवडतं. आणि हे म्हणल्यानंतर भगवंतांनी म्हणले की सुंदर सुंदर व्यंजन बनवा. फार सुंदररित्या सर्व व्यंजन बनवण्यात आले सकाळपासूनच. परंतु भगवंतांना एक लीला सुचली. भगवान कुठं राहत होते, द्वारका. आणि या द्वारकेमध्ये भगवंत ऐश्वर्य भावात राहतात. कुठल्या भावनात, तिथं शिवजी ब्रह्माजी येतात, भगवंतांना प्रणाम करून जातात. देवी देवता येतात, भगवंतांना प्रणाम करतात. 16,108 राणी आहेत, भगवंतांना प्रणाम करतात. मंत्रीगण आहेत, राज्यकारभार आहेत, सर्व जण भगवंतांना काय करत आहेत, प्रणाम करत आहेत. परंतु भगवंत जे खरे भगवंत आहेत ते द्वारकाधीश नाहीत. ते कोण आहेत, ब्रजेंद्र नंदन, वृंदावन विहारी, वृंदावन मध्ये वास करणारे. त्यांना तो भाव आवडतो, गोपींचा भाव, भक्त वत्सलाचा भाव, गोपजनांचा भाव, शांत, दास्य, साख्य, वात्सल्य, माधुर्य रसामध्ये वावरणारे हे भगवान. आणि हे भगवान जेव्हा द्वारकेमध्ये आले तर त्यांना फक्त रिस्पेक्ट मिळते. काय मिळते, रिस्पेक्ट मिळते फक्त. भगवान म्हणजे असा कोणी व्यक्तीच नाही जो माझ्याशी समोर समोर बोलेल, माझी कान खिचाई करेल, माझ्या अंगावर नाचेल. किती दिवस झालं कोणच भेटलं नाही मला, शिव्या कोणी दिल्या नाहीत, अजून बेडं वाकडं बोललं नाही. तर भगवंताचा हा भाव. ब्रजमध्ये तुम्ही जा, पहा, ब्रजचे काही पुजारी आहेत ना मंदिरमध्ये, इव्हन जगन्नाथपुरीमध्ये पण भगवंतांना काही एक कालिया म्हणतात, कालिया. तर ते प्रेम आहे, त्या प्रेमाच्या स्तरावर ते आदान प्रदान आहे, आपण नाही करू शकत. तर भगवान आणि भीमसेन हे कोण आहेत, तो भगवंतांचे कोण आहेत, कोण आहेत माहित आहे का नातं, कुंती कोण आहे, आत्या, आत्ते भाव. बर, कुठले आत्ते भाव आहेत, छोटे का मोठे, मोठे, अर्जुन समवयस्क आहे. आता दादाजी येणार आहेत, बडे भैया. तर ते म्हणले की ठीक आहे, ह्यांच्याकडूनच हे कार्य करून घेऊ. भीमसेन जेव्हा आले तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांच्या स्वागतासाठी गेले नाहीत. भीमसेनना आश्चर्य वाटलं, म्हणजे हे काय प्रकार आहे, कन्हैया माझ्या स्वागतासाठी नाही आला. तर ठीक आहे म्हणले. ते विचारलं कुठे गेले, म्हणजे ते थोडा मीटिंग मध्ये बिझी आहेत. ठीक आहे, मीटिंग मध्ये बिझी आहेत. पण आवाज येतोय का सर्वांना, माग येतोय ना, म्हणजे ठीक आहे, वाट पाहतो. एक 10-15 मिनिटं गेली, अर्धा तास झाला. पुन्हा त्यांनी विचारलं की भीमसेन, मी विचारलं कुठे आहे द्वारकाधीश, कन्हैया कुठे आहेत. म्हणजे ते आता थोडं कार्यामध्ये व्यस्त आहे. आता त्यांचं डोकं थोडं तापायला लागलं होतं. आता कृष्णाला आणखीन एक लीला सुचली. ते म्हणले तुम्ही एक काम करा, आता भांड्यांचा आवाज चालू करा. काय, भांडी, स्वयंपाकातली खनखन ठणठण वाजायला यायला पाहिजे आवाज. आणि आता भांड्यांचा आवाज आला की भीमसेनला आठवलं की आपण सकाळी निघालोय, अजून काय खाल्लं नाही, भूक लागलेली आहे. तेवढ्यात एक शिपाई आले, म्हणले की कुठे आहेत वासुदेव, म्हणले ते प्रसाद घेतात. आता भीमसेनची सटकली आपल्या भाषेत. भीमसेन म्हणाले काय,
मला सोडून प्रसाद घेतो. आता त्यांनी भुकेलेले होते, मग जी त्यांनी मारा केला अपशब्दांचा बोलायला, काय समजत होतो स्वतःला, स्वतः खायला बसलेला आहे, मला सोडून बसलेला आहे, आणि कृष्ण ऐकत आहेत आणि आनंदित होत आहेत. खूप दिवसानंतर ऐकायला मिळत आहेत हे गोड शब्द. आणि मग ते बाहेर आले, म्हणले की दादा या, बसा, मी काय प्रसाद घेतला नाही, मला हे तुमचं गोड शब्द ऐकायचे होते. तर भीमसेनांना अशी भूक आणि आवरत नाही. आणि हे भीमसेन जे आहेत, जेव्हा ह्यांनी ऐकलं, युधिष्ठिर महाराजांनी अनेक प्रश्न विचारले भगवान श्रीकृष्णांना, आणि त्यावेळेला ते एकादशी विषयी प्रश्न विचारत आहेत. आणि भगवान श्रीकृष्ण प्रत्येक एकादशीचं महत्व सांगतात. आणि हे सांगत असताना त्यांनी बरेच सुंदर सुंदर गोष्टी एकादशी विषयी सांगितल्या. एकादशी कशी प्रकट झाली इथून त्यांनी सुरुवात केली. तर ते म्हणाले, एक राक्षस होता, त्याचं नाव होतं मूर. काय नाव होतं? मूर नावाचा राक्षस होता. आणि हा राक्षस एवढा शक्तिशाली होता की त्यानं सर्व देवतांना त्रस्त करून ठेवलं होतं. देवता जेव्हा ब्रह्मदेवाकडे गेले, ते म्हणले मेरी बस की बात नाही. शिवजींकडे गेले, ते पण म्हणजे मला पण शक्य नाही. शेवटी भगवान विष्णूंच्याकडे आले, म्हणजे या मूळ राक्षसाने त्राही त्राही मागवलेला आहे. ठीक आहे, मी त्याच्याशी युद्ध करतो. आणि खरोखर शक्तिमान होता बरं का. तर हा जो राक्षस होता, याचं युद्ध भगवान विष्णूंशी सुरू झालं. आणि जेव्हा तो हारायला लागला, त्यावेळेला त्याने तिथं पळ काढला आणि डायरेक्ट बद्रीनाथला गेला. भगवंत पण तिथे गेले आणि तिथं म्हणले, हे राक्षस कुठे गेलाय, तोपर्यंत आपण काय करूया, विश्राम. भगवान बोबडले तिथं एका गुफेमध्ये. आणि झोपलेले असताना हा राक्षस म्हणला, आता संधी आहे, आता आपण आक्रमण करूया. आणि तो धावत आला भगवंतांना मारणार. तोपर्यंत भगवंतांच्या एक शक्ती प्रकट झाली आणि त्या शक्तीनं ह्या राक्षसाला त्वरित वध केला आणि हात जोडून उभी राहिली. तोपर्यंत सर्व देवी देवता प्रकट झाले, जय जय खो, जय जयकार केला भगवंतांचा. भगवंत योग निद्रेतून बाहेर आले, डोळे उघडले, जय जयकार कसला चाललाय, म्हणले की राक्षसाचा वध झालेला आहे. आणि कुणी गेला तर पाहिलं तर देवी उभी आहे चतुर्भुज मध्ये, सर्व अस्त्रशस्त्र घेऊन. आणि त्यांनी विचारलं, देवी तुम्ही कोण? म्हणजे मी तुमच्या एकादश इंद्रियातून प्रकट झालेली एक शक्ती आहे. किती इंद्रिय? 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय आणि 1 मन. तर सांगायचा उद्देश काय, जेव्हा भगवान झोपतात आपल्यासारखे झोपत नाही. भगवान आता शयन एकादशी येईल ना आषाढीला, भगवान झोपणार का हो? योग निद्राचा अर्थ आहे की भगवंत विश्रांती जरी करत असले तरी त्यांच्या सर्व शक्ती जी आहे ते काय असते, क्रियामान असतात, वेगवेगळ्या प्रकारे क्रिया करत राहतात. तर भगवान तिथं योग निद्रेमध्ये असताना एक शक्ती अशी प्रकट झाली, त्या शक्तीने या असुराचा वध केला. आणि कसा केला? त्वरित वध केला. तर भगवान त्या देवीवर फार प्रसन्न झाले, म्हणजे की तू उत्तम सेवक आहे. काय म्हणले? उत्तम सेवकाची व्याख्या काय आहे? एक सेवक जो आहे तो उत्तम कधी म्हणतो आपण त्यांना? कार्य पूर्ण झाल्यानंतर. आज कार्य दिलेलं आहे, 1 वर्षानं पूर्ण झालं, उत्तम सेवक आहे का? उत्तम सेवकाची व्याख्या काय आहे? तात्काळ सेवा करणार. परंतु हा चांगला सेवक झाला. उत्तम सेवक, उत्तम सेवक म्हणजे अशी व्यक्ती जी आपल्या समोरच्या मालकाच्या हृदयातलं जाणून लगेच ती सेवा करणारी, जसे हनुमानजी होते. म्हणून दास्य रसामध्ये हनुमानजीचं पहिलं नाव होतं. माझ्या मालकाला प्रभू रामचंद्रांना काय हवंय हे हनुमानजींना पहिलंच कळायचं आणि ते लगेच ते सेवा पूर्ण करून टाकायचे. तर भगवंतांना काय हवंय ह्या एकादशीला कळालं आणि म्हणून तिने लगेच मूळ राक्षसा वध केला. म्हणून भगवंत म्हणतो, तू उत्तम सेविका आहेस, तुला कळालं की मला काय हवं आहे. म्हणून आपण भगवंतांचं हृदय जाणलं पाहिजे. मागच्या वेळेला आपण जे प्रवचन घेतलं त्यामध्ये मी सांगितलं होतं, काय भगवंतांना काय प्रिय आहे. काय प्रिय आहे हो? विसरला तर मग घोटाळा आहे. भगवंतांना सर्वात जास्त प्रिय काय आहे? विसरला तुम्ही वाटतोय. सर्वात जास्त एक भगवद्गीतेचा श्लोक पण कोट केला होता आपण इथं. म्हणून एक उत्तम विद्यार्थी तो असतो जो ध्यानपूर्वक श्रवण करतो आणि नोट्स लिहितो. आपण कलियुगचे प्राधी आहे ना, तेव्हा विसरणार. तर एक चांगली सवय लावा. काय सवय लावायची? जे काय आवडलं, कुणी का असताना प्रवचन करतात, जे आवडलेला मुद्दा लगेच लिहून ठेवायचा.
भगवंतांना सर्वात जास्त प्रिय आहे प्रचार. जो व्यक्ती प्रचार करतो त्याच्यापेक्षा ना कोणी मला प्रिय होता, ना आहे, ना भविष्यात असणार आहे. आठवलं काय म्हणले कृष्ण? ना होता, ना आहे, ना भविष्यात असणार आहे, त्या व्यक्तीपेक्षा कोणीही मला प्रिय नाही जो हरिनामाचा, भगवद्गीताचा या ज्ञानाचा प्रचार करतो. तर इथं एकादशीनं जेव्हा जाणलं की भगवंतांना काय हवं आहे आणि भगवंत प्रसन्न झाले आणि भगवंत म्हणले की तू माझ्या एकादश इंद्रियापासून प्रकट झाले म्हणून तुझं नाव काय आहे? एकादशी. आणि मग म्हणजे तुला वर माग. एकादशी म्हणजे बुडते जन पाहत न डोळा म्हणून कळवळा येत असे. ही लोक दुःखामध्ये आहेत आणि यांचं दुःख मला पाहत नाही. पण दुःखाचं मुख्य कारण काय आहे? आपल्या दुःखाचं मुख्य कारण काय आहे सांगा? आसक्ती, ठीक आहे. अजून काय? भगवंतापासून लांब, ठीक आहे. अजून काय? इच्छा, ठीक आहे. अजून काय? लोभ, मन समाधानी नाही. तर ही सर्व एका टायटल खाली येतं. आपल्या दुःखाचं मुख्य कारण आहे पाप. काय कारण आहे? पाप. पाप जेव्हा व्यक्ती करतो त्यावेळेला त्याला यातना भोगावे लागतात. म्हणून या जगामध्ये कर्मकांड जे आहे त्यामध्ये बघा पाप पुण्य, पाप पुण्य. जर आपण वेद वाचले, कर्मकांड सेक्शन वाचले, त्यामध्ये हेच सांगितलं की कसं पाप कमी करून पुण्य वाढवायचे आणि उच्च लोकांची प्राप्ती करायची. मग तुमची ती सेवा, इच्छा सर्व पूर्ण होणार आहे. तर पाप कार्यामुळे, पाप बुद्धीमुळे आपल्याला दुःख मिळतं. आणि हे पाप एवढं प्रभावी आहे की आपल्याला सुचून देत नाही की आपण दुःखी आहे. एवढी माया, मायाच्या अधीन असल्या कारणाने आपल्याला समजत नाही. किती जणांना वाटतं की आपण दुःखी आहे? हो, इथं वाटते सगळ्यांना दुःखी आहे ना. दुःखी मन मोर, दुःखालय मग शाश्वत. अच्छा, बरं, पायात काटा मोडल्यानंतर काय करतो आपण? का करतो? दुःख आहे, दुःखी आहे, त्वरित इलाज करतो ना. ताप आल्यानंतर काय करतो? ताप आल्यानंतर काय करतो? त्वरित डॉक्टरकडे जातो, औषध घेतो ना. दुःखी आहे हे केल्यानंतर काय केलं पाहिजे? त्वरित उपचार केला पाहिजे. म्हणजे हे जर जग दुःखालयम अशाश्वतम आहे तर या दुःखातून मुक्त होण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे, त्याचं सोल्युशन पाहिलं पाहिजे. आणि जर ते पाहत नसू आपण तर मग आपल्यासारखा मूर्ख आपण. म्हणून जर आपल्याला वाटतं की आपण दुःखी आहे तर आपण ह्या दुःखाचं निवारण करण्यासाठी पहिलं पाप या कार्यापासून दूर झालं पाहिजे. कशापासून? पाप हे आपल्या जीवनामध्ये न येऊ असं आपलं दिनचर्या, असं आपलं वर्तन, असे आपलं सर्व कार्य असले पाहिजे. तर एकादशी ती म्हणाली की ही पाप कारणामुळं हे लोक दुःख भोगत आहेत की हे कृष्ण, हे नारायण, मला असं वर द्या की माझ्या तिथीमध्ये जो कोणी व्रत करेल तो पाप मुक्त होईल. जो कोणी व्रत करेल. भगवान तथास्तु म्हणले. आणि हा जो पाप आहे याला म्हणतात पाप पुरुष. ज्याप्रमाणे भगवंतांच्या वक्षस्थलापासून धर्म प्रकट झालं, त्यांच्या पाठीतून अधर्म प्रकट झालं आणि या अधर्माचीच मुलं म्हणजे ही पाप. आता हा पाप, जसं गंगा ही नदी आहे का? आणि गंगा देवी पण आहे का नाही? तिला एक रूप आहे. गोवर्धन पर्वत आहे, गोवर्धन भगवंत पण आहे. हिमालय पर्वत आहे, हिमालय व्यक्ती आहे का नाही? हिमालयाची पुत्री कोण? पार्वती. त्याचप्रमाणे धर्म एक व्यक्ती आहे का? आहे, धर्मराज. त्याचप्रमाणे पाप ही पण एक व्यक्ती आहे. कोण आहे? व्यक्ती आहे, व्यक्ती. आणि हा पाप पुरुष भगवंताकडे गेला, मला भगवंतांनी अन्याय होतोय माझ्यावर. इथं मी पाहतो की ही सर्व लोक पाप कार्य करतात, माझी शक्ती वाढते. जसं पाप करणार तसं हा पाप पुरुषाला पोषण होतं. आणि एकादशीच्या वेळेला हे मात्र एकादशी व्रताचं पालन करतात आणि पाप मुक्त होतात. त्यामुळे क्रश होत चाललंय, माझं अस्तित्व संपत चाललेलं आहे. मला पण आश्रय द्या. काय द्या?
आश्रय द्या. भगवान पक्षपाती नाही, सर्वांवर न्याय करणार आहे. ठीक आहे, एकादशीच्या दिवशी सर्वजण व्रत धरतात, तर तू एकादशीच्या दिवशी अन्नामध्ये वास कर. कशामध्ये? अन्नामध्ये वास कर. आणि ह्या एकादशीच्या दिवशी जे कोणी लोक अन्न ग्रहण करतील त्यांना पाप लागेल. आणि म्हणून जेव्हा आपण येथून यमपुरीला जाऊ आणि तेव्हा जेव्हा चित्रगुप्त आपली फाईल काढतील, म्हणतील की तू गृह हत्या केलेली आहे. कधी केली? ब्राह्मण हत्या केलेली आहे. तुझ्या नावावर 108 मर्डर केसेस आहेत, एवढे दरोडे टाकलेले आहेत, एवढं सोनं चोरलेले आहे. अरे केलंच नाही मी. आलं कुठून? आलं ना, एकादशीला अन्न ग्रहण केलं, त्यामध्ये तो पाप होता. आणि तोच पाप आपल्याला बोनस मध्ये मिळाला. म्हणून एकादशीला अन्न ग्रहण. एकादशी ज्यासी न आवडे एकादशी, तो जित्यासी नरकवासी, तुकाराम महाराज म्हणतात. जीवनपणेच नरकवास. का नरक फिक्स आहे हो, कारण एवढे पाप तो घेणार आहे. कुठं जाणार आहे तो फेडायला? नरकामध्ये जायला लागणार आहे. आता हे जेव्हा ऐकत आहेत की सर्व एकादशी एवढ्या महत्वपूर्ण आहे, एकादशीला अन्न ग्रहण करणे म्हणजे पाप ग्रहण करणे, आणि हे ऐकल्यानंतर भीमसेन म्हणाले माझं काय? प्रश्न आहे. भीमसेन म्हणतात की हे भगवान, मी उपाशी नाही राहू शकत, माझी काय परिस्थिती होणार? हे पहा, हा पाप पुरुष आहे, याचं डोकं आहे, याचे मान, याचे खांदे, याचे पुरुष, याच्या मांड्या, याचं पोट, वेगवेगळ्या पापापासून हा शरीर तयार होतं. आज कलियुगमध्ये ह्यानं फार मोठं विक्राळ रूप धारण केलेलं आहे का माहिती? तर हा एक पुरुष आहे, पाप पुरुष. तर मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तू हा प्रश्न व्यासदेवांना विचार. भीमसेना. भगवान पहा आपल्या भक्तांना श्रेय देत असतात. व्यासदेव कोण आहे? तो आपलं सर्व वेद भागवत यांचे रचयिता आहेत. मग भीमसेन व्यासदेवांकडे आले, म्हणाले की काहीतरी मार्ग द्या. मग व्यासदेवांनी एक सांगितलं. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये एक एकादशी येते. ती एकादशी जी आज आहे, तू जर पालन केले तर तुला वर्षाच्या असणाऱ्या सर्व 25 एकादशींचं फळ प्राप्त होईल. काय होईल? 25 एकादशीचं फळ प्राप्त होईल. भीमसेन खुश झाले. पण ही एकादशी निर्जल करायची आहे. कशी? निर्जल. राईच्या दाण्या एवढंही पाणी प्यायचं नाही. आता काय काय लोक एकादशी करतात, चला आचमन, एवढा मोठी पळी घेऊन बसलेली. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम गोविंदाय नाही, गोविंदाय नमः. झाली एकादशी. आचमन केलं हो अभि नाही. राईच्या दाण्या एवढं सुद्धा पाणी मुखामध्ये नाही गेलं पाहिजे. आणि अशी ही एकादशी 100% एकादशी करायची. कशी? बोल, एकादशी मध्ये पण टक्केवारी आहे का? हो आहे ना, 100% एकादशी. म्हणजे काय हो? म्हणजे ही एकादशी दशमीला चालू होते. दशमीच्या दिवशी एक टाइम प्रसाद घेणे, दुपारी 5 नंतर काय नाही, सकाळी नाही खायचं, संध्याकाळचा प्रश्नच नाही, दुपारी प्रसाद घेतला त्यानंतर काही नाही. त्यानंतर तुम्ही जल घेऊ शकता, ती पण पहाटे 3 पर्यंत, कारण की ब्रह्ममुहूर्ताच्या 1.5 तास पहिले निर्जल एकादशीला किंवा कुठल्याही एकादशीला सुरुवात होते. ठीक आहे. तर दशमीला एकादशी सुरुवात झाली, प्रसाद घेतलेला आहे. दुसरा दिवस आला, कोणता आला? एकादशीचा दिवस. संपूर्ण दिवस जो आज आहे निर्जल, पाणी नाही. द्वादशी, पारणा वेळ उद्याची 6 ते 7, 7:20, 1 तासाच्या आत आचमन म्हणजे आपण काय करायचे? तीर्थ घ्यायचं आहे आणि उपास सोडायचा आहे. तर ही आहे 100% एकादशी. 90% म्हणजे काय? हीच प्रोसेस, परंतु 100% मध्ये 10% मिळतात. एकादशीच्या रात्री झोपायचं नाही. बरं, ह्या न झोपण्याला काय म्हणतो आपण? एक शब्द आहे. काय शब्द आहे? जागर, है ना?
काय नाव आहे त्याचं? काय नाव आहे? अजून येत नाही. जुनी माणसांना आठवत असेल बा, पूर्वी हा शब्द फार प्रचलित होता, लोक विसरू लागले तो. हरी जागर. काय म्हणतात? हरी जागर. कारण हरीचं कीर्तन करत जागरण करायचे. ती आहे 100% एकादशी. आपले भक्त करतात बरं का काय काय. रात्रभर कीर्तन, भजन, संगीत, भगवंताच्या नावाचा जयघोष. 100% पाहिजे तुम्ही करू शकता. जायचं नाही घरी, तिथंच बसायचं हरी हरी करत. तर ही झाली 100. पण 90% मध्ये हरी जागर मायनस होईल. 70% मध्ये मग तुम्ही थोडं सवलत दिली जाते. तर ही आहे निर्जला एकादशी. तर काय सांगितले? रात्रो जागरणम कृत्वे एकादशी व्रत करणारा न पश्यति यमरोद्रम युक्त पाप शतेरपी. Even though contaminated with the hundreds of sins, a person who keeps a night-time vigil while following the vow of Ekadashi never sees angry Yamraj. अशा व्यक्तीला यमराजाचं दर्शन होत नाही. आणि भीमाला भीती कुणाची होती? पाप. पापाचं फळ काय आहे? दुःख. आणि दुःख सर्वात जास्त कुठं आहे? नरकामध्ये. यमलोकामध्ये पण नाही, नरक वेगळे. तर त्या यमलोक जे नरकाला पाठवणार आहेत, फक्त ही अशी 100% एकादशी जर केली, रात्रीचं जागरण करत, हरीचं संकीर्तन करत, तर तू काय होशील? पाप मुक्त होशील. आणि भीमसेन एवढे ते मी वक्रोदक अग्नी होते, सहन व्हायचं नाही त्यांना. ते बद्रीनाथला जायचे. बद्रीनाथला जी झरे असायचे ना, पाण्याच्या झऱ्यांच्या खाली जाऊन बसायचे थंड करायसाठी. अग्नी दाह व्हायचा त्यांना. परंतु निर्जल एकादशी करायचे. कशी करायचे? आपल्या पोटामध्ये तेवढी अग्नी नाही है ना, करू शकतो आपण. बरेचशा भक्तांनी केलेली आहे. तर रात्री जागरण करण्याचं हे महत्व आहे. म्हणून बघा, भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये फार सुंदर गोष्ट सांगितलेली आहे. यज्ञ दान तप कर्म च त्याज्यम कर्ममेव तत् यज्ञोदान तपश्चैव पावनामि मनुष्याणाम. यज्ञ दान तथा तपस्या के कर्मों का कभी भी परित्याग नहीं करना चाहिए, उन्हें अवश्य संपन्न करना चाहिए. निसंदेह यज्ञ दान तथा तपस्या महात्माओं को भी शुद्ध बनाते हैं. तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्याने जीवनामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये 3 गोष्टीचा त्याग करू नये. कुठल्या 3 गोष्टी? यज्ञ, दान आणि तप. या 3 गोष्टी एका मनुष्याच्या जीवनामध्ये असल्याच पाहिजे, तर तो सुखी जीवन किंवा आध्यात्मिक जीवन जगू शकतो. कुठल्या गोष्टी सांगा? यज्ञ, दान आणि तप. यज्ञ रोज करायचं असतं. कसं करायचं असतं? कधी करायचं असतं यज्ञ? रोज करायचं. आणि कधी? टायमिंग काय आहे? सकाळी यज्ञ करायचं असतं. राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ, अग्निहोत्र यज्ञ इत्यादी यज्ञ रोज केले पाहिजे मनुष्याने. आपल्यापैकी किती जण यज्ञ करतात? आवश्यक आहे. 3 कर्माचा त्याग करायचा नाही म्हणून सांगितले कृष्णाने, तर मनुष्य आहे. करता का कोणी यज्ञ? रोज सकाळी उठून स्वाहा 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 करते? केलं पाहिजे की. पण म्हणून कलियुगामध्ये एकच यज्ञ सांगितलेला आहे. काय सांगितलंय? हरी नाम संकीर्तन यज्ञ. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. याला यज्ञ म्हणले. यज्ञ कुंड कुठं आहे? यज्ञ करायला यज्ञ कुंड हवंय की? यज्ञ कुंड आहे. आपल्याला दिलेले 2 कान काय आहेत? यज्ञ कुंड आहे. यज्ञ कुंडामध्ये आहुती देण्यासाठी आपण काय वापरतो? पळी असते आहे ना. ती पळी कुठे आहे आपल्याकडे? कुठे आहे? जिव्हा. पळी आहे. आणि आहुती देतो, टाकतो ना, स्वाहा.
आहुती काय आहे? हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. यज्ञकूट प्रज्वलित झाला. यज्ञकुंडामध्ये आपण आहुती दिली, त्यावेळेला यज्ञातून काय बाहेर येतो? काय बाहेर येतं? यज्ञकुंड पाहिलंय ना सगळ्यांनी, केलेत ना? भूर नंतर ज्वाला प्रज्वलित होतात. काय होतं? ज्वाला. कशा असतात त्या? कशा असतात ज्वाला? पायाच्या ज्वाला. हे जेव्हा दोन हात वर होतात ना, हे ज्वाला आहेत. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हे हा जेव्हा वर होतात ना, ह्या अग्नीच्या ज्वाला आहेत, ज्या अवकाशाला ब्रह्मांडाला भेटतात आणि भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचतात. तर हा जो नाम संकीर्तन यज्ञ आहे तो आपल्याला कलियुगसाठी दिलेला आहे. नाम संकीर्तन यश्च सर्व पाप प्रनाशनम. सर्व पापांचा नाश करणारा हा संपूर्ण कलियुगासाठी प्रभावी यज्ञ काय आहे? नाम संकीर्तन यज्ञ. दुसरं काय आहे? कर्म जे त्याग करायचं नाही. काय आहे? दान. दान कुठल्या आश्रमासाठी आहे? ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. गृहस्थ आश्रमासाठी. आपल्यापैकी किती जण गृहस्थ आहेत किंवा होणार आहेत? 99% तर मी म्हणतो, एका दुसरा चुकून गेला. तर आपण सर्वजण गृहस्थ आश्रमामध्ये, म्हणजे दान आपण केलं पाहिजे. बरोबर आहे? दान कुणाला करायचं असतं? दानाचे पण प्रकार भगवद्गीतेवर सांगितले. सात्विक ज्ञान दान आहे, राजसिक आहे, तामसिक आहे. ठीक आहे, पण दान ही केलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये दान केलं पाहिजे. दान नाही केलं तर काय होतं माहिती आहे? हृदय कठोर होत. एकदा भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, प्रभुपादांचे गुरु आहेत, आपल्या शिष्यांच्या वर निघाले होते. रस्त्यामध्ये एक भिकारी बसलेला होता आणि त्यानं दान मागितलं, काहीतरी द्या मला खायला. म्हणले काय भरोसा यायचा, जाऊन दारू पिला, सिगरेट पिला, नाही द्यायचं म्हणजे. आणि मग आश्रममध्ये आल्यानंतर सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणाले, एक गृहस्थाचं प्रथम कर्तव्य आहे की त्यानं दान दिलं पाहिजे. आणि जर तो दान देत नसेल तर त्याचं हृदय कठोर होतं. आणि म्हणून आपल्याला जेव्हा अशी शंका येते की हा आपल्या लक्ष्मीचा सदुपयोग करणार नाही, तर तुम्ही जर गृहस्थ आहे, तुम्हाला खरोखरच असं वाटते, तर तुमच्या बॅगमध्ये, थैलीमध्ये कायम प्रसाद असला पाहिजे. काय असलं पाहिजे? प्रसाद. आणि तो प्रसाद आपण त्या व्यक्तीला दिलं पाहिजे. तर दान दिलं पाहिजे. तर ह्या जगामध्ये सर्वोत्तम दान काय आहे? अन्नदान, वस्त्रदान. कोणतं दान आहे? या जगातील सर्वोत्तम दान ज्ञानदान आहे ना, विद्यादान. हे सर्व दानाचे प्रकार आहेत. परंतु सर्वोत्तम, सर्व कल्याणकारी, जीवाचा परम कल्याण करणारं दान कोणतं आहे? कोणतं दान आहे? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. का म्हणलं ना, हरिनाम सर्वोत्तम दान आहे. पण का? कारण इथं असणारा, या पृथ्वी लोकांवर असणारा, या 14 भुवन असणारे सर्व लोक इथले नाहीतच. इथले आहे का आपण? आम्ही कुठले आहे हो? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासे. बर, तुकाराम महाराज म्हणले मी वैकुंठवासी म्हणले का? काय म्हणाले? आम्ही, आपण सर्व वैकुंठवासी आहे. म्हणून सर्वोत्तम दान हे आहे की त्या भरकटलेल्या मुलाला, त्या भरकटलेल्या जीवात्माला पुन्हा त्याच्या गावी, मूळ गावी पुन्हा घेऊन जाणे, किंवा मार्गस्थ करणे, किंवा ती दिशा दाखवणे आणि सांगणे की बाबा तू इथला नाहीस, तू कुठला आहेस? वैकुंठाचा आहे. तिथं तू गेलं पाहिजे, तिथं तुला शाश्वत सुख आहे, तिथं तुला शाश्वत आनंद आहे.
तिथे तुझे शाश्वत माता पिता आहेत, तिथे तुझे शाश्वत सर्व नातेवाईक आहेत आणि तिथेच तुला शाश्वतरित्या राहायचं आहे. आणि म्हणून तू इथला नाहीच, चल. आणि तिकडे जायचं असेल तर त्याला सोपा मार्ग आहे नाम संकीर्तन, तू हरिनाम घे. ह्या प्रकारे जेव्हा आपण सांगतो आणि हे हरिनामाचं दान त्या व्यक्तीला देतो, ते सर्वोत्तम दान आहे. म्हणून व्यक्तीनं कर्माचा त्याग करायचा नाही. 3 कोणता? यज्ञ, नाम संकीर्तन, दुसरं दान. म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात काय, भारत भूमी ते हैल जन्मजान, जन्म सार्थक करी. जन्म सार्थक करी म्हणजे काय हो? यज्ञ करणे, नाम संकीर्तन म्हणजे स्वतः यज्ञ करायचे पहिला. जन्म सार्थक करी कर परोपकार, आणि मी यज्ञ करतोय हरिनामाचा, आता तुम्हीही करा. हे जनलोक तुम्हीही हरिनाम मुखाने घ्या. हरिमुखे बोला, हरिमुखे बोला, पुण्याची गणना कोण करी. तर अशा प्रकारे सर्वोत्तम दान हे काय आहे? हरिनाम. तिसरं काय आहे? तपस्या. तपस्याचा अर्थ काय हो? तप. तप म्हणजे काय? जर माहित नसेल तर करणार काय? 3 कर्माचा त्याग करायचा नाही, यज्ञ, दान आणि तप. तप म्हणजे काय? तप म्हणजे उपवास. ठीक आहे. अजून काय? इंद्रियांना संयमित करणे. अजून काय? भगवत चिंतन. अजून काय? अजून व्यवस्थित परफेक्ट डेफिनेशन आलेली नाही. तप समजला पाहिजे. तप म्हणजे काय? त्याग. ठीक आहे. अजून इंद्रियांना कंट्रोल करणे. ठीक आहे. तप म्हणजे काय? तपाची साध्य करण्यासाठी काय करणे? तप करणे. अजून परफेक्ट उत्तर पाहिजे. परफेक्ट. तर तप म्हणजे स्वतःला स्वतःच्या इच्छेनं त्रास देणे, एका परमोच्च उद्दिष्टाला प्राप्त करण्यासाठी स्वतःहून स्वइच्छेने स्वतःला एक उच्च गोष्ट प्राप्त करण्यासाठी त्रास देणे, त्याला काय म्हणतात? तप. म्हणजे आपण जाणीवपूर्वक त्रास करून घेतो. जर कोणी बळीच ढकललं तरी तपस्या नाही. तुरुंगात नेऊन टाकलं म्हणता मी तपस्या केली नाही. तर स्वतःहून करायचे. कसं करायचंय? स्वतःच्या इंद्रियांना. तपाचा मूळ उद्देश काय आहे? तपाचा मूळ उद्देश आहे की मी ह्या स्तरावरून ह्या स्तरावर यायचे. म्हणजे काय हो? ठीक आहे. आता थोडं आणखी सोप्या भाषेत सांगतो. भगवद्गीता ची सुरुवात जी आहे, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे प्रथम ज्ञान दिलं, सर्वोत्तम ज्ञान, प्रथम ज्ञान, ती काय आहे? अध्याय 2 मध्ये भगवद्गीतेतील प्रथम ज्ञान काय आहे? आपण सर्व हिंदूच आहे ना, सनातनी. भगवद्गीतातलं ज्ञान माहित पाहिजे. काय आहे ज्ञान ते? देहिनोस्मिता देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र नामुह्यति. हे अर्जुन, ज्याप्रमाणे एक व्यक्ती आपल्या अंगावरचे कपडे बदलतो आणि पुन्हा नवीन कपडे परिधान करतो, अगदी त्याचप्रमाणे एक जीवात्मा ह्याच शरीरामधून अनेक वेळा प्रवास करत करत मृत्यू समय हे जीर्ण झालेलं शरीर म्हणजे वस्त्ररूपी शरीर खाली टाकतो आणि नवीन वस्त्र धारण करतो. म्हणून हे अर्जुन, तू हे जाणून घे की हे शरीर नश्वर आहे, आत्मा अविनाशी आहे. म्हणून तू जी युद्ध करण्यासाठी नाकार देत आहे त्याला काही अर्थ नाही, कारण हे सर्व अमर आहेत, शाश्वत आहेत. तर प्रथम ज्ञान काय आहे? मी शरीर नाही. मी कोण आहे? कोण आहे? कोण आहे? सच्चिदानंद आत्मा. तर ह्याला म्हणतात आत्मज्ञान. काय म्हटलं? आता ज्या व्यक्तीला हे माहित आहे की मी शरीर नाही, मी आत्मा आहे, त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? आत्मज्ञानी. सोपा शब्द आहे ना. तर आत्मज्ञानी म्हणजे कोण व्यक्ती? ज्याला माहित आहे मी शरीर नाही, आत्मा आहे.
तर इथं बसणाऱ्या व्यक्तींनी ज्यांना ही सर्व माहित आहे, भगवद्गीता किती जणांनी वाचली? सर्वांनी वाचले का हे की मी शरीर नाही आत्मा आहे भगवंताने सांगितले? वाचले का सर्वांनी? सगळ्यांनी? आपण सर्वजण कोण आहे? जोरात बोला, कोण आहे? आत्मज्ञानी. कोण आहे आपण? आत्मज्ञानी आहे. तर सगळेजण आत्मज्ञानी आहे, छान. परंतु आत्मज्ञानी होऊन फायदा होत नाही जास्त. आपण आत्मसाक्षात्कारी झालं पाहिजे. दुसरा शब्द काय आहे? आत्मसाक्षात्कार. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय हो? आत्माच्या स्तरावर राहणे. कुठल्या स्तरावर? मी शरीर नाही, मी कोण आहे? आत्मा आहे. भूक कुणाला लागते हो? तहान कुणाला लागते? गरमी थंडी कुणाला लागते? मला प्रभावित होत नाही मी. याचं उदाहरण आहे हिरण्यकशिपू. या शरीरासाठी सर्व आवश्यक काय अवस्था आहे बाबा सांगा मला? अन्न, आणखी काय? वस्त्र नसतं चालते जंगलामध्ये राहिला तर. जल आणि अन्न. परंतु ह्याच्याही पेक्षा जास्त काय आवश्यक आहे? प्राणवायू. हा हिरण्यकशिपू जेव्हा तपस्या करतो त्यावेळेला त्यानं प्राण आपल्या हाडामध्ये ठेवलेला आहे. ना त्यानं अन्न घेतलं, ना त्यानं जल घेतलं, आणि शेवटी त्यानं प्राणवायू सुद्धा घेतला नाही. याच्यावरून दिसून येतो की आपल्याला प्राणवायूची सुद्धा आवश्यकता नाही आत्म्याला. आपण मी जी म्हणतो ना, मला माझ्या शरीराला सगळं पाहिजे पण मला स्वतःला काही आवश्यक नाही. म्हणून तपस्या म्हणजे काय? आत्मज्ञानापासून आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर कमीत कमी 1 दिवसासाठी येणे. आज जेव्हा आपण सर्वजण निर्जल उपास करत आहोत, या शरीराला सांगतो की अरे मी नाही तू, म्हणजे मी आत्मा आहे. मला नाही लागत तहान, मला नाही लागत भूक, मला नाही होत कशाचा त्रास. मी आज आत्मस्तरावर राहणार. इथं मी फक्त हरिनाम घेणार. काय घेणार? हरिनाम घेणार. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून तपस्या म्हणजे काय? की कमीत कमी म्हणून उपवास करायचे, व्रत धारण करायचे. कशासाठी? सांगण्यासाठी की मी नाही शरीर. आपण दिवसातले 24 तास असतात. मला सांगा प्रामाणिकपणे की आपण या शरीरासाठी आणि स्वतःसाठी किती वेळ देतो? संपूर्ण जवळजवळ वेळ आपला या शरीराच्या पोषणासाठी जातो. या शरीराला खायला घालायला, या शरीराला नटवायला, या शरीरासाठी अनेक सुख सुविधा उत्पन्न करण्यासाठी जर आपण भटकतो, लक्ष्मी गोळा करतो, या शरीराचंच पोषण करतो. पण आत्मा जो आपण स्वतः आहे त्यासाठी आपण काय करतो? म्हणून श्री प्रभुपाद म्हणाले कमीत कमी 16 माळा जप करा, म्हणजे 2 तास द्या 24 तासापैकी. किती तास? 2 तास द्या. कुणासाठी? स्वतःसाठी, शरीरासाठी नाही. मग हा जे व्रत असतात ना, हे माधव तिथी भक्ती जननी का म्हणलेलं आहे? तर ह्या तिथीला आपल्याला आठवण होते की नाही मी कोण आहे, मी शरीर नाही. आणि मग असं एक एक दिवस जोडत आपण आत्मसाक्षात्काराकडे अग्रसर होतो. आणि एक दिवस तो येतो ज्या वेळेला आपण आत्मसाक्षात्कारी बनतो, आपल्याला समजतं की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. आणि त्यावेळेला जगातील कुठल्याही वस्तून आपण प्रभावित होत नाही. तेच भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात. सुख दुःखाने प्रभावित होत नाही, मान अपमानाने प्रभावित होत नाही, थंडी गर्मीने प्रभावित होत नाही. कोणत्याही गोष्टीचा जेव्हा प्रभाव पडायचा बंद होतो त्यावेळेला समजा की व्यक्ती कुठं पोहोचला? आत्मसाक्षात्कार स्तरावर. तो प्राप्त झाल्याशिवाय भगवत प्राप्ती नाही. म्हणून यज्ञ, दान आणि तप या 3 गोष्टी व्यक्तीच्या जीवनामध्ये असल्याच पाहिजे. म्हणून श्री भगवान श्रीकृष्ण तर सांगतात, काय करतात? निसंदेह यज्ञ दान तथा तपस्या महात्माओं को भी शुद्ध बनाते हैं. कुणाला शुद्ध बनवतात? महात्मा म्हणजे जे ऑलरेडी शुद्ध आहेत, महान आत्मा आहेत, त्यांना सुद्धा आणखीन शुद्ध बनवतो. काय? या 3 कर्म, यज्ञ, दान आणि तप. आणि म्हणून निर्जल एकादशी आपल्याला शिकवते की कशा प्रकारे आपण तप करायचे आणि त्या दिवशी कमीत कमी आपण आत्मस्तरावर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हा आहे आत्मसाक्षात्कार. म्हणून पहा, यज्ञ कोणी म्हणलं नाही आम्हाला अश्वमेध यज्ञ करायचे हो, तुम्ही हरिनाम संकीर्तन म्हणता. पहा काय म्हणलेलं आहे? अश्वमेध सहस्त्राणी राजशूय शतानी च
एकादश उपासस्य कलम नहति षोडशम एकादश इंद्रिय पापम यत् कृतम भवति प्रभो एकादश उपवासाने तस्य विनय वृजेत thousands of ashwamedha yajnas and hundreds of rajasya yajnas are not even equal to the 16th part of fasting on ekadashi. All the sins done by all the 11 senses are destroyed by observing fast on ekadashi with devotion. हजारो अश्वमेध यज्ञांचं आणि 100हून अधिक राजसूय यज्ञांचं 16 पटीनं अधिक फळ आपल्याला केवळ एक एकादशी व्रताचं पालन केल्याने मिळतं. परंतु एक शब्द फार महत्वाचा आहे, फास्ट ऑन एकादशी विथ डिवोशन. एक लक्षात ठेवा, एकादशीला आपण काय करतो? उपवास. काय करतो? उपवास. भक्ती, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. त्या दिवशी जर भगवंताच्या जवळ राहिलो नाही तर उपवास होत काय होतं? उपाशी राहतो आपण. उपास मार होते, उपासी राहतो, उपवास होत नाही. पुढे काय सांगितलेले पहा, दशवर्ष सहस्राणि तपस्यति तो नरा तत्तुल्यं फलं उपनोति द्वादशी व्रतं कन्नरा. A person who follows Ekadashi attains the results of performing austerities for 10,000 years. किती? एवढा फळ त्याला प्राप्त होतं. Who follows Ekadashi attains. आणि आता महत्वाचं पहा काय लिहिले, संवत्सरस्य यामध्ये एकादश भवन्ति तासां फलम उपनोति पुत्र मे नात्र संशया. तर पद्मपुराणामध्ये सांगितलेलं आहे, व्यासदेव म्हणतात भीमसेनाला, आता आजच्या दिवसाच्या एकादशीचं महत्व इथं सांगितले. काय सांगितले बघा, ओ सन द सेम रिझल्ट ऑफ ऑब्झर्विंग ऑल एकादशीज ऑफ द होल संवत्सर म्हणजे एक वर्ष can be achieved just by observing only one ekadashi, that is Nirjala Ekadashi. There is no doubt about it. बोलो निर्जला एकादशी की जय. तर ही एक एकादशी जसं मी सांगितलं त्याप्रमाणे जर पालन केलं तर संपूर्ण जेवढ्या एकादशी सर्वांचं फळ आपल्याला मिळतं. ह्याचा अर्थ असा नव्हे की इतर एकादशी करायच्या नाहीत. तर ह्याचा लाभ काय होतो आपल्याला, कधी कधी आपल्याकडून चुकून एकादशी व्रत मोडतं, कधी कधी पारणाची वेळ पुढे जाते, होतं ना असं कधी कधी. तर अशा वेळेला जे छोट्या मोठ्या जे चुका झालेल्या असतात, कधी कधी पटकन तोंडात काय टाकलं जातं आणि मग लक्षात एकादशी थो. तर हे जे चुकलेलं आहे त्याला दुरुस्त करण्याचा हा दिवस आहे. म्हणजे आजच्या दिवशी कधी कधी एकादशीला आपण असेच फिरण्यामध्ये दिवस वाया घालवले असतो. कधी कधी आपण एवढं खाल्लेलं असतो, खाऊन खाऊन मरा एकादशी करा म्हणले तर खातो आणि दारावर झोपलेला असतो. हरी कीर्तन झालं नाही, हरी कथा झाल्या नाहीत. तर ह्या सर्व चुका दुरुस्त करण्याचा हा एकमेव दिवस, सुंदर दिवस आहे. म्हणून निर्जल एकादशीच्या व्रताचं पालन आपण सर्वांनी केलं पाहिजे. आणि शेवटी जाता जाता आपण काही पॉइंट्स पाहणार आहोत. तर ही एकादशी पालन करण्याचा सर्वोत्तम मार्ग किंवा सर्वोत्तम पद्धती काय आहे. पहिलं सांगितलेलं 100% एकादशीचं पालन करा. 100% मी सांगितलं दशमी पासून द्वादशी पर्यंत कशा प्रकारे करायचे. आणि ह्यामध्ये आता काय करायचं आहे आपण, ऍक्च्युअली स्टँडर्ड काय माहिती आहे का, स्टँडर्ड आहे की प्रत्येक एकादशी निर्जला केली पाहिजे. काय सांगितले, प्रत्येक एकादशी. आणि होतं बरं का, कधी होतं, कधी होऊ शकतं सांगा मला, कधी होणार. प्रत्येक एकादशी आपण निर्जल कधी करू शकतो, आता वाचले 3 कर्म. तप, ज्या वेळेला या शरीराला आपण सांगू ना वारंवार, बघा मनाचा स्वभाव असा आहे, मनाचा स्वभाव असा आहे आपण जे सांगतो तसं ते बनतं. परवा एक एक्सपेरिमेंट केला एक सायंटिस्टने, हे 2 हात असे ठेवले, बरोबर, यातला हात ह्या बाजूला काढला, त्याला झाकून टाकला आणि इथं एक त्याच्या अंगाला लावून एक प्लास्टिकचा हात लावला. आता ही एक ओरिजिनल एक डुप्लिकेट आणि जो ओरिजिनल दुसरा हात आहे तो पाठीमागे आहे बरं का, लक्षात ठेवा. इथं कोणते आहेत, हा खरा हात आहे आणि हा खोटा हात आहे.
आणि तो म्हणाला की पहा, एक पंख घेतलं त्यानं. काय जाणवते, अनुभूती होती? तो म्हणतो हा, संवेदना आहेत ना पंख घेतल्यानंतर, स्पर्श जाणवते. हे तुझा हात आहे, हा तुझा हात आहे, हा तुझा हात आहे. लगेच त्याला जाणवलं की प्लॅस्टिकचा हात आहे, रबरचा, आणि एक हातोडा मला. हो, मनाला सांगितलं की हा हात तुझा आहे. त्याप्रमाणे आपण जेव्हा मनाला सांगतो का नाही तू शरीर नाही, आत्मा आहेस, आत्मा जान, स्वतःला ओळख. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया कौन हूं मैं, वैकुंठ से आया, भटकती आत्मा हूं मैं. भटकतोय, खरंच भटकतोय. कुठं भटकतोय? 84 लक्ष योनीमध्ये भटकतोय. तर ओळखा स्वतःला. जेव्हा मनाला वारंवार सांगतो की नाही तू आत्मा आहेस, तू आत्मा आहेस, तू आत्मा, तेव्हा म्हणतो मी आत्मा आहे, मला काही आवश्यक नाही. मग तो आत्मस्तरावर येतो आणि मग प्रत्येक निर्जल एकादशी होऊ शकते. तर अशा प्रकारे जर आता आपल्याला शक्यच नाही, आत्मस्तरावर यायला थोडा वेळ लागतोय, विलंब होतोय, तर मग 90% तर जागरण करायला लागेल. तर आता काय करायचे? 80% वाली एकादशी. पाणी प्यायचं. कसं पाणी प्यायचं? कमीत कमी दुपारपर्यंत निर्जल उपास करा. कमीत कमी इंद्रियांना सवय लावायची ना, साक्षात्काराकडे घेऊन जायचं. मग तहान लागली, वाटतं की आता घसा सुकायला लागलेला आहे, प्राण तन मधून निघून जातील, मग एक घोट पाणी प्यायचं. तांब्यावर नाही प्यायचं, एक घोट, जगण्यासाठी. कशासाठी? वाटतंय आपल्याला मरतोय, मरणार नाही, जगण्यासाठी पाणी पिलं. परत थोड्या वेळा 1 तासानं तहान लागली, परत थोडं पाणी पिलं, परत तहान लागली, परत थोडं पाणी पिलं, आणि जप चालू ठेवायचा. आता एखादा व्यक्ती आहे तुम्हाला पाण्यानं आपलं भागत नाही बुवा, काहीतरी खायला पाहिजेच, खा. काय खायचं? फळं खायचं. तर जेव्हा आपण पाणी पिऊन करतो त्याला म्हणतात सजल एकादशी. काय म्हणतो आपण त्याला? आणि ज्यावेळी आपण फळं खातो त्याला म्हणतो सफल एकादशी. पण ती सफल म्हणजे ते सफल नाही, तुम्हाला सफल झालो आम्ही नाही, सफल एकादशी, फळं खाऊ. आता एखादा म्हणजे मला आणखीन भूक लागली, काय खायचं? अजून काय सांगा, पटपट सांगा आयटमची नावं. वरीचे भात, अजून खिचडी, अजून फळ, अजून साबुदाणा वडा. मग अशी जर लिस्ट काढली तर अनलिमिटेड लिस्ट. मग झाला तुम्ही आत्मसाक्षात्कार. जर अजून भूक लागली तर अजून फळच खायची. एकादशीच्या दिवशी जो मीठ खातो त्याचा उपवास पूर्ण होत नाही. तुमची खिचडी, तुमचे वरई, माताजी विचारत होत्या मला, चिंच घालायची का? तोंडाला चव आली पाहिजे, जिभेला चव आली पाहिजे, स्वादिष्ट झालं पाहिजे. अरे उपवास करतोय, व्रत करतोय आपण. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर जेव्हा चातुर्मासाचं पालन करायचे तेव्हा त्यांनी ठरवलं की मला प्रचार करण्यापूर्वी आधी तपस्या करायचे. श्री प्रभुपाद यांनी पण प्रचार कार्य करण्यापूर्वी तपस्या केली राधा दामोदर मंदिर मध्ये जाऊन. जेवढे आचार्य झाले, तुकाराम महाराजांनी भंडारा, गोरड आणि भामचंद्र डोंगावरती जाऊन तपस्या केली. ह्या तपस्याचं फळ होतं की त्यांनी हरिनामाचा प्रचार केला. जोपर्यंत आपण तपस्या करत नाही ना, आपण इतरांच्या हृदयामध्ये भक्ती जागृत करू शकत नाही. म्हणून तपस्या झाली पाहिजे. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर सगळं मिक्स करायचे आणि हात असे पाठीमागं बांधायचे, आणि जशी गायी खाते ना, गायी एकाच घासामध्ये जेवढं येईल तेवढं अन्न ग्रहण करायचं. ही तपस्या आहे. 11 वर्ष. तर आपण वर्षातला एक दिवस निर्जल एकादशी तपस्या केली पाहिजे. तर दॅट्स ऑल. भूक लागली फळ खा, अजून भूक लागली अजून फळ खा, परंतु नो साल्टेड थिंग्स. जिभेला चव दे. मीठ म्हणजे कशाचं प्रतीक आहे हो? इंद्र तृप्तीचं प्रतीक आहे. जास्त झालं तरी चालत नाही, कमी झालं तरी चालत नाही, बरोबरच पाहिजे. म्हणजे मला चव आली पाहिजे. इंद्रिय म्हणजे आपण मीठा बरोबर खातो ना, चव घेऊन खातो. म्हणजे आपण तपस्या नाही करत, आपण जगण्यासाठी नाही खात, आपल्याला भूक लागलेली नाही. जिभेला, इंद्रियांना आपण आनंद देण्यासाठी तो व्रत करतोय. म्हणून एकादशीच्या दिवशी मीठ खायचं नाही. आमच्या एका भक्ताने नागठाणमध्ये परवा मी होतो, म्हणले प्रभूजी सेंद्रिय मीठ चालतं की हो?
म्हटलं चालतं ठीक आहे, पण कलियुगचा जमाना आहे, भेसळयुक्त आहे सगळं. हं? मोठी रिस्क घेतोय ना आपण, घेतोय का नाही? हं? हा चालतं ना, दूध दही ताक घृत. श्री प्रभुपाद म्हणतात, नो इटिंग नो स्लीपिंग ओनली चॅन्टिंग. एकादशी द बेस्ट एकादशी मीन्स नो इटिंग, न खाणे, नो स्लीपिंग. नाही तर एखादा म्हणतो की चला एकादशी आहे, खायचं तर नाही, झोपून जाऊया. सकाळी 8ला झोपतो ते दुसऱ्या दिवशी पारणाच्या वेळेला झोपतो आम्हाला. नाही ती एकादशी, मग अजगरच बनणार तो विचार. तर नो इटिंग नो स्लीपिंग ओनली हरी कथा हरी कीर्तन हरी नाम, ह्याच्या पलीकडे काही नाही. म्हणून जेव्हा ह्या पद्धती करतो मग काय होतं, भक्ती तिथी माधव तिथी भक्ती जननी, म्हणून हरिवासरह म्हणले. हरीचा वास असणारे, हरी ज्या तिथीमध्ये प्रकट आहे. आज प्रत्येक हाचा दिवस एवढा सुंदर आहे ना, आणि एवढा शुभ आहे, मंगलकारी आहे, की आज भगवान स्वतः प्रकट आहे तिथं. आपण जरा थोडंसं आहे ना, आपलं वर जे आवरण आहेत ना ती दूर केली पाहिजे, मग भगवंताची उपस्थिती जाणवेल आपल्याला. ते आवरण असल्यामुळे आहे ना, कुणाच्या डोक्यामध्ये प्रसाद असेल, कुणाच्या डोक्यामध्ये पाणी असेल, कुणाच्या डोक्यामध्ये फळं असतील, कुणाच्या डोक्यामध्ये शाबू वडा असेल, तर हे सर्व बाजूला केले ना, तर मग हरी दिसतील. पडदा आहे ना, तो पडदा फक्त आपण बाजूला, आपण पडद्यावर पडदे टाकतोय, पडदा आहे पडदा, पडदा आहे पडदा. किती पडदे? अनलिमिटेड. तर एकादशी म्हणजे काय हो, आपण आपल्या एकादश इंद्रियाद्वारे भगवंतांच्या संपर्कात राहणे. म्हणजे माझे डोळ्याने काय पाहायचे, पहा पहा रे माझे डोळे, सुंदर मुख विठोबाचे, घे घे रे माझी वाचा, नाव विठोबाचे. तुम्ही ऐका हो माझे कान, नाव विठोबाचे. तर अशा प्रकारे आपल्या सर्व इंद्रियांनी काय करायचे, आपण भगवंतांच्या सेवेमध्ये रत राहायचे. एकादश, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन, या सर्वांना घेऊन आपण कुठं राहायचे. जेव्हा आपल्याला वाटतं का नाही की मी एकांतात राहून भक्ती करेन, एकादशी करेन, तेव्हा होत नाही. काय माहितीये, जेव्हा आपल्याला वाटतं की मी एकटा आहे, तेव्हा आपण एकटे नसतो. का हो? आपल्याबरोबर आपलं मन असतं. ते म्हणतं, अरे तहान लागली रे, कोण बघते, हे थोडस पाणी गोडवा, अरे भूक लागली रे, डोळे बंद करून घे काहीतरी थोडस. म्हणून हे मन आहे ना, हे मन दुष्ट आहे. या मनाला आपण नियंत्रित करायला शिकलं पाहिजे. या मनाला आपण नियंत्रित करण्यापेक्षा वळवलं पाहिजे. म्हणून एकादशीच्या दिवशी आपले सर्व इंद्रिय आपण कुठं लावायचे, हरी चरणावरती. शेवटचा एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला सांगून जातो. एकादशीचे 2 प्रमुख प्रकार आहेत. एक संपूर्ण एकादशी असते, म्हणजे ती तिथी ज्या तिथीला पूर्ण एकादशी असते, सूर्योदयापासून जी तिथी लागते. आणि दुसरी असते विधा एकादशी. त्यामध्ये 2 प्रकार आहेत, पूर्व विधा आणि परविधा. काल एक भागवत एकादशी ऐकला असेल तुम्ही, एकादशी होती, ऐकलं सर्वांनी, स्मार्त एकादशी. ती एकादशी असते पूर्व विधा. म्हणजे काय हो, त्या एकादशीमध्ये दशमीचा स्पर्श असतो, जी तिथी आहे. त्यामुळे अशी एकादशी आहे ती आसुरी गुणांना पोषण करणारी असते. कुठल्या गुणांना? आसुरी. म्हणून जे वैष्णवगण असतात ती ही एकादशीचं पालन करत नाही. ही कर्मकांडी एकादशी आहे, काहीतरी प्राप्त करण्याच्या दृष्टिकोन. आसुरांची इच्छा काय असते? भोग घेणे. आपण एकादशी व्रताचं पालन इंद्रिय तृप्तीसाठी नाही करत. हृदयामध्ये काय व्हायला पाहिजे? भक्ती जागृत झाली पाहिजे. आणि जी परविधा असते त्यामध्ये द्वादशीचा स्पर्श असतो, त्याला म्हणतो वैष्णव एकादशी किंवा भागवत एकादशी, जी आज आहे. तर ही जेव्हा तिथीचा स्पर्श असतो त्याला म्हणतात. आणि आणखीन एक गोष्ट असते त्याला म्हणतात त्रिस्पर्शा एकादशी, म्हणजे ज्यामध्ये एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी एकत्र येतात. काय येतात? 3 तिथीचं मिश्रण. ही एकादशी एवढी प्रभावी आहे, जेव्हा येते ती 1000 पटीने अधिक फळ देते. ती एकादशी आज आहे. त्रिस्पर्श एकादशी आहे आज, निर्जला एकादशी, साधारण गोष्ट नाही. आजची एकादशी जी आहे ती त्रिस्पर्श एकादशी आहे, जी 1000 पटीनं अधिक फळ देणारी आहे. मग पहा आपण किती
तन्मयतेनं याचं पालन केलं पाहिजे. म्हणून जीवा थांबली नाही पाहिजे. कृष्ण 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 माधव माधव गोविंद गोविंद हरी हरी मुरारी मुरारी, उठता बसता खाता बेता हसता गाता नाचता काय म्हणत राहायचे, हरी 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 हरी. हा, वळण लागलं पाहिजे. पडलिया वळण इंद्रिया सकळ, असं आपण चेतनाला आपल्या मनाला असं गुंतवलं पाहिजे की तो ना एक क्षण सुद्धा नाही. हा, कबीर जी होते ना ते एकदा ढोल घेऊन आले. काय घेऊन आले? ढोल. बाजारामध्ये लोक म्हणले कबीर जी आज ढोल लेके क्यों आए हो? बताता हूं बोलले, बताता हूं. आणि ढोल वाजू लागले. कहता हूं कहाँ जात हूं कहाँ बजाऊं ढोल. कबीर जी म्हणतात कहता हूं कहाँ जात हूं कहाँ बजाऊं ढोल. क्या एक पल जो खाली जात है तीन लोक का मोल. जर एक क्षण हरिनामाविना व्यथित गेलं व्यर्थ गेलं तर तीन लोकांचं मोल, तीन लोकांचं मोल करून जरी आपण तो एक क्षण घेतला तरी पूर्ण होणार नाही. म्हणजे एक एक क्षण किती महत्वाचा आहे. कहता हूं कह जात हूं कह बजाऊं ढोल, एक क्षण जो खाली जात है तीन लोक का मोल. म्हणून एक एक पल मध्ये आपण श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना नाव हरीचं आलं पाहिजे. राम श्रीराम राधा श्री राधा कृष्ण गोविंद हरी असं बळ लागलं पाहिजे. एकदा द्वारकेमध्ये अर्जुन आले होते आणि विश्राम करत होते. भोजनाची वेळ झाली आणि भगवान श्रीकृष्ण म्हणाले जा रुक्मिणी देवीला, जा अर्जुनाला प्रसादासाठी घेऊन ये. तर ते आले तर तिथनं आवाज येत होता कृष्ण कृष्ण गोविंद गोविंद हरी हरी मुरारी मुरारी. हा, कुठून आवाज येतोय? अर्जुन तर झोपलेले होते, शय्यावर आहेत. ती चहूकडे पाहू लागली रुक्मिणी. पाहती पाहती जशी जशी अर्जुनाकडे जवळ जाऊ लागली आवाज मोठा होऊ लागला. आणि तिनं पाहिलं तर अर्जुनाच्या रोम रोम मधून कृष्ण गोविंद हरी मुरारी नाव घोषित होत. म्हणून अर्जुनाचं एक नाव आहे काय? गुणाकेश. तो निद्रामध्ये नाही, जो निद्रेमध्ये सुद्धा भगवंताचं स्मरण करतो तो कराय. म्हणून असं म्हणलेलं आहे ना ब्रह्मपुराणामध्ये, मी तुम्हाला सांगितलं 100 कोटी नाम जप पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला वैकुंठातून येऊन विमान घेऊन जाईल भगवंतामध्ये. कसं होणार हो? होऊ शकतं या जन्मामध्ये, पण ज्या वेळेला आपला प्रत्येक रोम रोम कृष्ण म्हणू लागेल, ज्या वेळेला आपल्या हृदय प्रत्येक बीट जी आहे ते विठ्ठल 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 म्हणायचं. मला माहित आहे एक अद्भुत सायंटिस्टनी रिसर्च केलाय की हाच आहे तुमचा दुरुस्त होतो जर तुम्ही म्हणला विठ्ठल 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 विठ्ठल. हे जे कंपन आहेत ना ते हृदयाला सशक्त करतात. हे काय भौतिक गोष्ट सांगतोय तरुणी पण. तर अशा प्रकारे जेव्हा आपल्या इंद्रियाला वळण लागतं ती एकादशी आहे, ती काय आहे? पूर्ण आहे. म्हणून ज्या वेळेला शिवाजी महाराज भेटायला आले, कुणाला आले? तुकाराम महाराजांना. नजरांना पाठवला पहिले सैनिकांच्या द्वारे. आवडी जिजाऊ फार प्रसन्न झाली, म्हणजे काय सुंदर आहे हे सर्व. आणि तुकोबाराया आले आणि त्यांनी पाहिलं तर ते म्हणले की महाराजांनी तुमच्यासाठी नजराना पाठवला आहे आणि त्यांनी तुम्हाला बोलायला भेटवलेला आहे. म्हणजे शिवराजांसारखा राजा, राजबिंडा पुरुष, आणि मी हे रस्त्यावर असं भटकणारं चालतं फिरतं भूत, त्या राजबिंडाला भेटून काय करणार आहे आणि त्याला तरी माझ्या भेटीनं काय मिळणार आहे? तर त्यांना म्हणले, त्यांना हे एकच सांगा माझं वचन. काय म्हणले? त्यांना म्हणा आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी. म्हणता हरीचे दास तुका म्हणे मज हेची आस. हे शब्द शिवराज राजांच्या कानावरती पडले. ते धावत आले आणि साष्टांग दंडवत प्रणाम केला शिवा तुकाराम महाराजांना. मग त्यांनी ते सांगितलेलं काय सांगितलं? आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. मला तर तुम्हाला वाटते की मी हे धन संपदाना आनंदित होणार असं नाही. मला तेच सुख आहे जेव्हा तुमच्या मुखातून काय निघाल? काय निघाल? निर्जला एकादशी असा आवाज घुंगला पाहिजे होता. काय निघाल? असं बोललं पाहिजे.
आम्ही तेने सुखी बोला विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एरवित धन ते मज मृत्तिके समान मातीप्रमाणे, कंठी मिरवा तुळसी मिरवा. कोण मिरवतो? भरपूर जण तुळशी माळा घालतात, माहिती तुम्हाला? सगळेच घालतात, बरेच जण घालतात. बर, आता मी समजा माझ्याकडे करोडो रुपये आहे आणि मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरतोय मी, मर्सिडीज बेन्झ वगैरे सगळ्या, तर मी काय करतोय? काय करतोय? त्यालाच काय म्हणतात? दाखवण्यालाच काय म्हणतात? दिखवायलाच काय म्हणतात? मिरवणे. हे सांगायचे मला. मिरवतो म्हणतो ना, काय मिरवतोय? हा मिरवतो. माझ्याकडे आहे म्हणून मी मिरवतोय ना, नसेल तर मिळू शकतो का? तर समजून घ्या तुकाराम महाराजांना काय म्हणायचंय. तुकाराम महाराज म्हणतात कंठी मिरवा तुळशी, म्हणजे तुमच्याकडे ते असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? भक्तिरूपी धन. हे घातले म्हणजे तुम्ही काय आहे पत्करले, तुम्ही हरीचे दास आहात. सर्वोत्तम पदवी मिळाली, ही साधारण पदवी नाही. हरिदास ही पदवी साधारण नाही. ज्या वेळेला आपण कंठी धारण करतो त्यावेळेला यमराज म्हणतात की त्या लोकात त्या व्यक्तीच्या तोंडाकडे पण पाहू नको, तिकडे त्या गावाकडे पण बघू नको, तिकडे आपलं जाणंच नाही. तर आपल्याकडे भक्तिरूपी धन असेल तरच आपण मिळवू शकतो. म्हणून तुकाराम महाराज काय सांगत आहे? कंठी मिरवा तुळशी, म्हणजे ते पहिलं भक्तीचं धन ठेवा जवळ. शो ऑफ नाही. माथेर तिलक गलेर कंठी कलीर चेला. भक्ती विनोद ठाकूर म्हणतात, सुंदर तिलक परिधान केलाय, गळ्यामध्ये कंठीमाळा आहे, हा शेविंग केलेला आहे, भगवे वस्त्र परिधान केलेले आहे, हातामध्ये जपमाळा आहे आणि चिंतन मात्र भौतिक गोष्टीचं चाललेलं आहे. तो कलीचा चेला आहे. काय आहे तो? शिष्य आहे. कुणाचा शिष्य आहे? कलियुगचा. कारण की तो भोंदू आहे, तो स्वतः पण फसत आहे, नेत्रांना पण फसवत आहे. म्हणून कंठी मिरवा तुळशी म्हणजे पहिलं भक्ती रूपी धन आपल्या हृदयामध्ये संचित करा. आणि ते कसं संचित होणार हो? धन संचय करणे म्हणजे काय? साठवणे. साठवण्यासाठी काय करायला लागतं? गोळा करायला लागतं, कमवावं लागतं. गोळा नाही करायचं, चोऱ्या नाही करायच्या. कमवणे म्हणजे प्रामाणिकपणे आहे ना. तर धन कमवावं लागतं. तर भक्तिरूपी धन पण काय करायचे आपल्याला? काय करायचे? कसं कमवणार? हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे नाम निरंतर अकाउंट मध्ये पडले. किती पडले धन? 16 अक्षरी मंत्र आहे. 16 नाम जाऊन अकाउंट मध्ये जमा झाले. आणि आत्ता म्हटल्यामुळे किती झाले हो? किती झाले? 1000 पटीनं अधिक. म्हणजे आज जेवढं नाव घेणार आहे आपण, उद्या सकाळी पारणाच्या वेळेपर्यंत ते काय होणार आहे? अकाउंट मध्ये 1000 पटीनं. उद्या इथं अनाउन्समेंट केली. काय केली अनाउन्समेंट? प्रथम येणाऱ्या व्यक्तीला 100 किलो सोनं दिलं जाईल. सोनं कसं तोळा झाले? 1,00,000 रुपये. मला वाटत नाही इथून कोणी घरी जाईल. प्रथम येण्याचा प्रश्नच नाही. आम्ही इथंच ठाई मानून बसतो, पहिला नंबर माझाच. यत्न करणार. काय करणार? प्रयत्न करणार. परंतु हे जे धन आहे, कुठलं धन आहे? अनमोल पायोजी मैंने राम रतन धन पायो. राम रतन धन चोर लुटून घेऊ जाऊ शकत नाही, कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही. हे धन वाढतच जाईल जसा जसा मी घेत. आणि हे धन कल्पांती पण माझ्या बरोबर आहे. कल्पांती नाही, माझं हे शरीर त्याग झाल्यानंतर पण माझ्याबरोबर आहे. शरीर त्याग झाल्यानंतर नाही, जोपर्यंत मी गोलोक वृंदावनला पोहोचत नाही, त्या पांडुरंगाला भेटत नाही, तोपर्यंत हे धन माझ्या बरोबर राहणार. आणि ह्या धनाच्या बळावरच मी त्या श्री हरीच्या चरणांची प्राप्ती करणार आहे. हा विश्वास आपल्याला हरिनाम घ्यायला बाध्य करतो. आणि म्हणून सवय लावायची काही हरिनाम घ्यायची. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. एकादशीचे व्रत करा, जेणेकरून जळतील पापाच्या राशी.
पापाच्या सर्व राशा जळून जातील केवळ हरिनाम घेतल्यामुळं. तर हरिनाम किंवा निर्जल एकादशीचं हेच महात्म्य आहे की ह्या दिवशी सर्व भक्तांनी एकत्र येऊन एका संगतीमध्ये राहून संकीर्तन करायचे. काय करायचे? संकीर्तन. दोन्ही हात वरून काय म्हणायचे? हरे कृष्णा 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 हरे हरे.